ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। उल्हासनगर शहरात राहणाऱ्या एका मुलीने मुस्लिम धर्म स्वीकारल्यानं आणि तिचा गैरवापर होत असल्याच्या संशयावरून उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात 10 जणांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तक्रारदार आईच्या मते त्यांची मुलगी दृष्टीहीने मुस्लिम धर्म स्वीकारल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तिच्या परत येण्याची आशा धरली होती, परंतु दृष्टी आणि तिचे साथीदार फिर्यादींना तिच्या सध्याच्या वास्तव्याबद्दल काहीच माहिती नव्हतं। अखेर त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात सृष्टी चौधरी, सलीम चौधरी, शबाना शेख हिची मुलगी महक शेख, शबाना शेखची बहीण अमीना, अफिदा खातूनची पती वासिम, बाबूदास, काजी इलियाज निजामी, ॲडव्होकेट कमरुद्दीन अन्सारी या 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यापैकी आरोपी मुलगी दृष्टी आणि सलीम चौधरी या दोघांना अटक करण्यात आली आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात कल्पना चौधरी यांच्याकडून। फिर्याद ही आहे की मी कल्पना चौधरी गणेशनगर समतानगर 1 मध्ये राहते। माझी मुलगी दृष्टी चौधरी, तिचं 2022ला रोजे ठेवले होते, त्यामुळे मी तिला थोडंसं नोकटोक केली आणि तिला समजवण्याचा प्रयत्न केला। तेव्हा ते मुसलमान लोक आले आणि बोलले तिला कलमा हे केलं, तिने रोजा ठेवला, तुम्ही तिला प्रेशर नाही देऊ शकत। आणि मुलीने विश्वास दिला की मी असं काही नाही करणार, मी फक्त मैत्रिणीचं ऐकून रोजे ठेवले होते। त्याच्यानंतर मी 26 जूनला लंडनला गेली, 26 जून 2022ला लंडनला गेली। त्यामध्ये मिस्टर, माझा मुलगा केतन आणि माझी सासूबाई सुलोता चौधरी घरी होत्या। त्याच्या माध्यमातून पण 20 ऑक्टोबर 2022ला मिस्टर बँगलोरला गेले त्यांच्या शेटला घेऊन कामाकरिता आणि 5 नोव्हेंबर 2022ला माझ्या मुलीचं धर्मांतर झालं आणि त्याच्यावर असं लिहिलेलं आहे की आईवडिलांच्या प्रेझेंटमध्ये मुलीचं धर्मांतर झाले। नंतर आम्हाला हे माहीत नव्हतं की का झालं। 23 तारीख 18 नोव्हेंबर 2022ला मी वापस आली आणि 23 नोव्हेंबर 5-5:30च्या दरम्यान मुलीने एक शहाजत पेपर दिला आणि बोलली आता तुला काय करायचं ते कर, मी धर्मांतर केले। ते पेपर घेऊन मी पोलीस स्टेशनला गेली, पोलिसांना दाखवला आणि ती व्हायरल झाल्यामुळे साऱ्या उल्हासनगरमध्ये झाल्यामुळे मला संघटनेचा सपोर्ट भेटला। संघटनेच्या सपोर्टने मी आतापर्यंत मुलीला जहादीपासून वाचवण्याचा प्रयत्न करते आणि मी भरपूर जागी गेलेली, भरपूर जागी मी माझा उद्देश ठेवलेला आहे की माझ्या मुलीने काय काय केलेलं आणि आमच्याशी काय काय घटना घडतात आहे। आरोपीला अटक करण्यात आलेली आहे, काय सांगायचं? आज आरोपीला अटक करण्यात आलेली, पण आरोपीला शिक्षा व्हावी हीच माझ्या विनंती आहे। का तर आज ही माझी मुलगी त्यांच्या ताब्यात आहे, त्यांच्या हिसाबात तिचा ब्रेन चालतोय। का तर तिला टॉर्चर केलं जातं की ब्लॅकमेल केलं जातं, कशाबद्दल ती आमच्याशी एवढं वाईट वागते। जी मुलगी कधी आम्हाला तू म्हणून, कधी आई तू करून न बोलणारी मुलगी आज आम्हाला प्रोस्टिट्यूशनचं आरोप लावते किंवा वडिलांना बलात्कार करण्याचा आरोप लावते, भावाला बलात्कार करण्याचा आरोप लावते। हे कशाबद्दल? म्हणजे तिला कुठे ना कुठे टॉर्चर केलं जातं, कुठे ना कुठे ब्लॅकमेल केलं जातं, तेव्हा ते आमच्यावर असे आरोप लावते। कल्पना, तुम्ही की फिर्याद काय दाखल केली आहे? म्हणजे काय फिर्याद हे दाखल केलेली आहे की 27 मार्च चैत्र नवरात्रीच्या दिवशी, सप्तमीच्या दिवशी माझ्या मुलीने आपिता खातून आणखीन एक बाईने मला घरात येऊन मारहाण केली, इस्लाम कबूल करण्यासाठी प्रेशराईज केलं आणि माझा देवारा जाळला, माझ्या मूर्तीवर थुंकून मला फेकून मारली। माझे मिस्टर तर खूप आजारी होते त्या दिवशी आणि 112 नंबरवर कॉल करून मुलीने पोलिसांना बोलवलं। रात्री 1 वाजता घराच्या बाहेर गेली आणि पोलिसांनी जेव्हा आम्हाला सपोर्ट केला तेव्हा पोलिसांना असं बोललं गेलं की तुम्ही हिंदू टेररिस्ट आहे म्हणून तुम्ही तिला सपोर्ट करता, मला सपोर्ट नाही करत असं बोलले। तर पोलिसांनी त्यांना हे सांगितलं की त्यांचं घर आहे तर तू त्यांना का छळ करत आहे, त्यांच्या
भावना का दुखवत आहे. तर ते बोलते की आईला आईचा गळा कापला आणि तिचं रक्त निघालं तर माझा अल्लाह खुश होतो. तिचं एवढ्या मात्राने ब्रेन वॉश झालेला आहे. म्हणजे आज ही मुलगी भरपूर ब्रेन वॉशच्या ह्याच्यामध्ये फसलेली आहे आणि तिला खूप मोठ्या प्रमाणाने इस्लाम लोकांचा सपोर्ट आहे आणि त्यांच्या बळावरती बोलते. तिला कुठे ना कुठे तिला काही ना काही ब्लॅकमेल केलं जात आहे. ब्लॅकमेल केल्याशिवाय ती एवढी खोटं बोलू शकत नाही. आता तुमची मागणी काय असणार आहे? आता माझ्या मुलीला तिथून काढायचं आहे. मला कशाही परिस्थितीत मला माझ्या मुलीला ते इस्लामकडून काढायचं. का तर आजच्या टायमामध्ये यशस्वी तिचं शिंदे त्यांची मर्डर झालेली आहे. भरपूर मी घटना बघितली. श्रद्धा वाळकरची घटना बघितलेली आहे. मी श्रेयाची घटना बघितलेली आहे. मी साक्षीची घटना बघितलेली आहे. भरपूर घटना आहेत आणि माझ्याकडे मात्र एक मुलगी आहे. तर मी सर्वांना विनंती करते की माझ्या मुलीला वाचवावं. त्याच्याबद्दल दृष्टि चौधरी के विषय में जो आज कोर्ट ने आरोपी को हाजिर किया था, ये विषय 2021 का है. उनकी माताजी है और ये जो विषय है ना, एक नियोजनबद्ध तरीके से एक विशेष समाज के लोग कर रहे हैं. ये खाली उल्लासनगर में नहीं हो रहा है, ये पूरे भारत में चल रहा है. ये तो कैसा है कि ताई ने बहुत दिन से इसके पीछे पकड़ के रखा, मेहनत किया, सबके पास गई, तो आज उसका थोड़ा सा रिजल्ट निकला है. पूरे भारतवर्ष में इसी तरह चल रहा है. और एक बोलते हैं ना, विज़न लेके चल रहे हैं. कोई एक विशेष समुदाय के लोग विज़न है, विज़न पे अपना काम कर रहे हैं. वो दृष्टि चौधरी के साथ में जो घटना घटी है, यह घटना मुझे लगता है कि महाराष्ट्र पुलिस से यह घटना, ये पूरी केस NIA के पास जाना चाहिए. NIA इसकी जांच करे अच्छे तरीके से कि इतने तक सीमित नहीं है. इसके पीछे कहीं भारत के बाहर की ताकत तो नहीं है. ये अमरनाथ का विषय नहीं. अमरनाथ के विषय एक छोटा सा विषय, लेकिन इसके पीछे जो भारत की ताकत होती है, इंटरनेशनल फंडिंग जो होता है, बाहर से जो पैसे आते हैं, उस पैसे के तरीके से सारा काम चलता है. और कहीं ना कहीं दृष्टि के साथ में ऐसा कुछ हुआ होगा, उस पर ब्लैकमेलिंग किया होगा, जो लालच दिखाया होगा, कुछ न कुछ हुआ है उसके साथ में. तो मैं अपेक्षा करता हूं कि आने वाले दिनों में महाराष्ट्र सरकार इस विषय को गंभीरता से लेके इसको NIA जैसे एजेंसी को देगी, तब ये केस का विषय का पूरी अच्छी तरीके से खुलासा होगा. या प्रकरणामुळे उल्हासनगर शहरात ही मुस्लिम धर्मांतर करणारी टोळी सक्रिय असल्याची चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. श्री साई समर्थ ज्योतिषालय, एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित TS भट्टर गुरुजी. अनेक राजकीय नेता, सिनी स्टार्स, उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है. हस्तरेखा, जन्म कुंडली, फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं. मानसिक कष्ट, मानसिक चिंता, गृह दोष, विद्या, धन, गृह पीड़ा, राजनीतिक, शारीरिक पीड़ा, विवाह न होना, कोर्ट केस, प्रेम विवाह, लक्ष्मी जी की कृपा, संतान सुख, विदेशी यात्रा, व्यापार प्रगति, नौकरी, जमीन, घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं. श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरुजी सर्व समस्याओं को 100% संपूर्ण परिहार करते हैं. आपकी हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा. गुरुजी को आज ही आकर मिलिए. मिलने का समय सुबह 10 बजे से रात 8 बजे तक. खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिषालय, पंडित TS भट्टर गुरुजी, राम मारुति रोड, राजमाता वड़ा पाव बाजू में, ठाणे वेस्ट, मुंबई. मोबाइल नंबर 7709282966. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.